आणि अशा माणसांना आपण समजायला गेलं ना अजिबात ऐकणार नाही, स्वतःच खरं करणार. हो अर्जुन, सगळं कळतंय की मला. अरे पण संसार वाचवायचा असेल तर समजून घेतलं पाहिजे ना. आरू सोबत राहायचं असेल तर समजून घेतलं पाहिजे. आणि मला काय वाटतं आपण एकदा त्यांना समजून सांगितलं पाहिजे, ऐकतील ते. आपे तुला असं वाटतंय का मी त्याच्याशी बोलले नसेल म्हणून? त्याला सरकार व्हायचं एवढं पडलंय ना की त्याला काय चूक आहे काय बरोबर आहे काहीच कळत नाहीये. तुम्ही त्याच्या नादीच लागू नका. त्याला काय गोंधळ घालायचा ना घालू दे. कधी अक्कलीची तेव्हा येऊ दे. अर्जुन मग ते असंच वागत राहतील. अरे मी म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं बंद करू आपण. त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं ना तर रोज असं पिऊन येतील ते घरी. मला तुमच्या दोघांचं पण पटतंय पण वहिनी ऐका ना, जाऊ द्या, तो विषयच वाढू नका. उशीर झालाय, झोपून घेऊ. चला तुम्ही झोपा इथं, मी झोपतो बाहेर. हे घेऊन हो सावकाश. वहिनी इथं गोळ्या औषध आहे तिची, रात्री काय लागलं तर द्या तिला. घेते मी काळजी तिची. मधून मधून पाणी पण प्यायला. आपे आपे खरंच तुला खूप भारी नवरा मिळालाय बघ. पिवताई, महिनाभर आधी माझी काय अवस्था होती तुलाही माहिती. हो आपे, पण भाऊजींनी त्यांची चूक मान्य केली आहे. ते आता सुधारतायत. त्यांना तुझं होणाऱ्या बाळाचं त्यांच्या संसाराचं किती पडलंय ना ते दिसतंय त्यांच्या वागण्यातून. तसं माझं काहीच नाही. पिवताई तू नको ना ग कोसू स्वतःला. हे बघ सगळं छान होणार या, तू नको काळजी करू. चला उशीर झालाय खूप, झोपूया. तू झोप इथे. चल बंट्या, हे बघ काय केलंय तुझ्यासाठी. मस्त पैकी गोड खीर. खीर काय? अरे आज ना आपल्यासाठी लई खुशीचा दिवस आहे बाळा. हाय, आज मला बी लय बरं वाटतं. त्या सुजाला चांगलीच पाजली म्या. घरी जाईपर्यंत चांगलीच चढली असणारी त्याला. लय येड्यावणी करत होता बघ. होय का? अरे तरीच मी तिथून येत होते ना तेव्हा त्यांच्या घरात लई भांडणाचा आवाज येत होता बाळा. मला ते ऐकून इतकं जीवाला गार वाटलं. म्हणलं चला आज आता घरी जाऊन मस्त पैकी गोड खायचं. त्या सुजाला वाटतंय त्याची बातमी पिऊन दिली. मग मी बी काय बोललो नाही, गप बसलो. होय का? त्याच्यासाठी भांडणं चालली होती होय? हा मग काय, बायको सगळं भांडत होता. पण आई एवढ्या दिवस आपल्या लक्षात कसं काय आलं नाही? त्या सुजाला आपण बाटलीत उतरवू शकतो. अगं येडे येते, एक दिवस दारूच्या पायी वाया जाते बघ. अरे मग कसली वाट बघतो? त्याला इतकी दारू पाज ना की चांगला असा गटारात लोळला पाहिजे तो. तू फक्त बघत राही, त्याचा संसार उद्ध्वस्त करून टाकतो मी. इथं तू आहेस की. बर. आणि हा ते झुरळ गेले की मी जाणारच आहे आज झोपायला. हा का? बर. काय झालं पे? मला तुझ्याजवळ झोपायचं होतं. का बरं? भीती वाटते. कशाची भीती वाटते? अर्जुन हेच रे, एकंदरीत सगळ्याची. आज पिवताईच्या बाबतीत जे काही झालं त्याची. उद्या माझी योजना बाहेर येणार आहे. मला लोकांसमोर जायचंय. मला सगळ्याचीच भीती वाटते. हे बघा पे, पहिला मुद्दा पिऊ वहिनीचा. तर पिऊ वहिनी लय बेकार स्ट्रॉंग आहेत, आपल्याला पण माहिती. आपण बोललोय त्यांच्याशी. अर्जुन तिने लय सोचलंय रे. म्हणूनच म्हणतोय मी काहीतरी मार्ग निघालाच पाहिजे मार्ग. आणि दुसरा विषय योजनेचा. मला 100% खात्री, मला शंकाच नाही त्याबाबत. यशस्वीच होणारी योजना झालीच पाहिजे अर्जुन. माझ्यासाठी, माझ्या करिअरसाठी लय महत्वाची योजना. अगं त्यापेक्षा तुझी तळमळ महत्वाची. आपे किती तळमळीने काम करतेस तू, धडपडतीयस. म्हणून म्हणतोय योजना यशस्वीच होणार आहे. खरंच? आपल्या बाळाची शपथ. अर्जुन, मी काल परवाच एक बातमी वाचली अरे. आदिवासी पाड्यावरची एक बाई होती, प्रेग्नेंट होती. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं म्हणून काय तसं जोळीत तिला घेतला आणि घेऊन जात होते तेव्हा रस्त्यातच तिचा मृत्यू झाला रे. अशा घटना घडतात अजून. पण तुझी योजना आहे ना त्या तळागाळापर्यंत पोहोचणार आहे, या लोकांपर्यंत पोहोचणार आहे 100%. तू खरंच बोलतोयस का? मला बरं वाटावं म्हणून? अजिबात नाही. बरं वाटण्यासाठी कशाला बोलेल मी? अगं बायको आहेस ना म्हणून जवळ घेऊन बोलतोय. बायको नसतीच ना तर 4 चौकात बोललो असतो मी सगळ्यांशी.
आणि आप्पे तुला जे वाटतं ना ते तू करून दाखवते म्हणजे दाखवतेच. अगं तू कलेक्टर झालीस, कशी झालीस? धडपड करून झालीस, फाईट करून झालीस, फायटर आहेस तू, कळलं का? असंच लढ नाही इथं पण या योजनेसाठी. ही योजना आहे ना तुझी लय भारी आहे अगं, एवढी भारी आहे ना फक्त महाराष्ट्रात नाही अख्ख्या देशात राबवली जाईल केंद्र सरकारकडून. बघ तू हा फाईट करायची. आमच्या लेकीची पहिली योजना सुरू होणार आहे आज. आणि आम्ही येणार नाही असं होईल का आप्या? तू बोलवलंस ना? आपण शिवाय काय आप्पे? हा आपी बाळा लई मोठी हो. होय आप्या, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं बाळ. तुझ्या पोटात बाळ आहे ही भावना आहे, पण इतरांसाठी काम करणे हे तुझं कर्तव्य आहे. त्याच्यात कधीच कमी पडू नकोस. नाही बाप, नमस्कार करते. मागायचं नाही. बर बापू, चला नाश्ता करूया. आणि नाश्ता करता करता आपल्या नातवांच्या योजनेवर चर्चा बी करूया. बाप्पा बरं, तुमची चर्चा चालू द्यात, मी निघते, मला उशीर होतोय. पत्रकार परिषद आहे ना, आणि हा तुम्हाला सगळ्यांना जमेल तसं या. काय मी निघते. विषय का? येऊ, येते. सुजया, आज दिवसा उजेडीचा आलायस. सायकर, दारू पिऊन आलायस? हा दारू पिऊन आलोय. तुला काय करायचं रे? लाज कशी वाटत नाही बापासमोर? ए, तुझी फुकटची बडबड बंद कर. गप साय करणार का नाही सांग. सुजया, मागच तुला मी बोललो होतो की मी सह्या करणार नाही म्हणून. ए, पकडी फाईल. आज मी साय घातल्याशिवाय जाणार नाही. अरे काय करणार तू सगळं हे नाव करून घेऊन? मी काय बी करीन. तुला त्याचं काय करायचं? सुजया, असं हुकल्यागत वागू नको. ए, तुझ्यामुळेच हुकलोय मी. तोच जिम्मेदार आहे. सांग लवकर, साय करणार का नाही? थांब 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 जरा. करतो करतो सह्या. आधी माझा हात तर सोड ना. अरे हात सोडल्याशिवाय सही कशी करणार मी? हात? अरे नाही जात बाबा पळून कुठं. एक तरी हात सोड की सही करण्यासाठी. असली अवलाद पोटाला जन्माला आली. ह्याच्यापेक्षा वेगळं काय वाईट व्हायचं अजून? आंबीरराव, अरे हे तर सुरुवात आहे. एकदा का सगळं माझ्या नावावर झालं ना, मग बघ मी घरातल्या सगळ्यांना त्यांची कशी जागा दाखवून देत होते. गप सही कर. मग बघ सगळं माझ्या नावावर झाल्यावर काय करील मी ते. मग घेतला सरकार एकच, सुजय हंबीरराव कदम. सुजया, जवळ मी जिवंत आहे तवर सरकार एकच. म्हणजे ह्यो हंबीरराव कदम. हरु नकोस, माझ्या मागे यायचा प्रयत्न करू नकोस. काय रे, तू का शांत आहेस? बोल की काहीतरी. आप्पे मला नाही आवडले. काय काय झालं? आप्पे योजना चांगली आहे, तू बोललीस पण भारी, पण तू सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी करणार आहेस हे सगळ्यांना सांगायच्या आधी एकदा विचारायचं तरी मला. अर्जुन, अरे त्यांनी सगळ्यांसमोर प्रश्न विचारला आणि एका अर्थाने बरोबरच आहे ना त्यांचं. आप्पे आता मी आणि कदम जाऊन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पैसे भरून आलो तुझ्या डिलिव्हरीचे. तुम्ही आत्ताच पैसे भरले? मला नव्हतं माहितीये. तो मुद्दाच नाही आप्पे. आणि तुला खरंच सरकारी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करायची का? त्या पत्रकारांनी विचारलं म्हणून लगेच तू? नाही अर्जुन,
त्यांचा मुद्दा नाहीये. आपल्या सगळ्यांचा मक्ता घेतल्यागत नको ना वागू. हो कदम, तुम्ही बोला की काहीतरी राहो. अर्जार ही वेळ नाही बोलायची. ही नाही तर मग कधी कधी बोलणार? ही तर शब्द देऊन बसली आता. हा गायतोंडे, आपण जरा बाहेर जाऊया. यो तुमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे, तुम्ही बोला. हा चला गायतोंडे. अर्जुन, अरे मी सरकारी अधिकारी आहे. सरकारी योजनेचा फायदा मी घेतला पाहिजे ना, तर माझी योजना यशस्वी होईल. अगं हो आप्पे, पण म्हणून तू स्वतःचा आणि बाळाचा जीव धोक्यात घालणार आहेस का? अर्जुन, सरकारी दवाखान्यांची एवढी वाईट परिस्थिती नाहीये. तू उगाच अतिरेक करतोयस. ते मी तुला दाखवतो, स्वतःच्या डोळ्यांनी बघ, आणि त्यानंतर तुझी डिलिव्हरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच करायची आपण. बरं, आपण ठरवूया ते, आपण बोलूया त्यावर. नाही बोलू बिलू काय नको, जे काय ना ते आजच ठरवू आपण. हो आज ठरवूया. माझं एक छोटं काम आहे, ते झालं की आपण बोलू. ठीक आहे, तुझं काम होऊ दे, मी थांबतो. बर. गायतोंडे. येस मॅडम. तारीख कळाली आहे ना? मॅडम मी तुम्हाला हेच म्हणणार होतो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. दुसरी तारीख 15 ऑगस्ट हीच तारीख असेल, आणि ही तारीख आपल्या फायदेशीर आहे. आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू. हो मॅडम, आपलं प्रेझेंटेशन इतकं जबरदस्त झालं. योजना यशस्वी व्हायलाच पाहिजे. हो मॅडम, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आपल्यावर असणार. एकही दिवस वाया घालवू नका आणि मला रिपोर्ट देत राहा. येस मॅडम. 6 महिन्यात आपल्याला रिझल्ट दाखवायचा आहे. रात्रंदिवस काम करू. आणि हो, आपली ही योजना 15 ऑगस्टलाच सुरू होणार. हो मॅडम, मी लगेचच कामाला लागतो. आणि हो, या योजनेसाठी तुम्ही मला कधीही फोन करू शकता. मी 24 तास उपलब्ध असेल. हो मॅडम. मॅडम, आणि तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या, फार दगदग करू नका. हो या. येतो मॅडम. अर्जुन, चला. आता तू असंच नाराज राहणार आहेस का? हे बघ, मी आधी काय म्हणते ते समजून तर घे, मग तुला जे नाराज व्हायचे ते हो. आप्पे, आता मी काय म्हणतो ना ते ऐकायचं तू. चल. पण अचानक पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यावरती तरी काय करणार? हो, पण स्वप्नील आले लगेचच सरकारी दवाखान्यातच गेलं पाहिजे असं काही नाहीये. आणि बघायला थोडीच येणार आहे कोण लगेच तिथं. हा पण आप्पे असं नाही करणार. आता ती बोलली तर. अहो पण आता प्रश्न बाळाचा आहे, असं काय करताय तुम्ही? हो ना. ही बघा, आलीच दोघ. या, तुमचाच विषय चालला होता. कुठला सर? आपण ना, तू सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी करणार आहेस? हो, माझं ठरलंय. आप्पे हे बघ, आजवर मी तुझ्या कुठल्याच गोष्टीला विरोध केला नाही. उलट तू जे करतेस ना त्याचा अभिमानच वाटतो मला. या बारीला तू जरा नीट विचार कर बर का. अहो म्हणजे विचार काय करायचे त्यात? आपण ना, तू नकोच करू हा सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी. हा आप्पे, आणि तिथे जरा गर्दी असते ना ग. सरकारी दवाखाने वाईट असत असं काही नाही, पण प्रायव्हेट मध्ये जरा जास्त लक्ष दिलं जातं ना आपल्याकडे. अगं अर्जाच्या वेळेला त्याच्या आईची लय अपघात झाली होती, सरकारी दवाखान्यातच गेलो होतो आम्ही. हो बाबा, पण त्याला ते किती वर्ष झाले. पण मला नाही वाटत तिथली परिस्थिती बदलली असेल. हो, तुम्ही सगळे माझ्या काळजीपोटीच बोलताय कळतंय की मला. पण खरं सांगू का, आता माझ्या निर्णयामध्ये बदल नाही होऊ शकत बघा. आपण ना, तू भर पत्रकार परिषदेत लोकांना सांगितलंस म्हणून असं म्हणतेस का? हे बघ, तू लोकांचा विचार नको करू अजिबात. हो नाही ताई, इथे लोकांचा मुद्दाच नाही बघा. आप्पे, अगं आजवर तू जातच होतीस की त्या डॉक्टरकडे. अगं त्या लय चांगले आहेत. मध्ये अर्जा तुला रात्रीचं घेऊन गेला होता तेव्हा मी मदत केली की त्यांनी. अहो हो बाबा, अहो ते डॉक्टर भारीच आहेत की, काहीच प्रश्न नाही बघा. अहो तुम्हाला सगळ्यांना माहिती नव्हतं तेव्हा त्यांनीच तर माझी केवढी मदत केली, केवढा सपोर्ट केला त्यांनी. पण बाबा, अहो आत्ताचा मुद्दा वेगळा आहे. म्हणजे बघा की, आज पत्रकारांनी मला प्रश्न विचारला तेव्हा माझ्या लक्षात आलं, मी स्वतः गव्हर्नमेंटमध्ये आणि मी तिथल्या सोयीसुविधांचा फायदा घेत नाही म्हणजे हे चुकीचं आहे ना. मी पण तिथल्या सोयीसुविधांचा फायदा घेतला पाहिजे. हो होय अप्पे, पण अगं तू जेवढं करतेस ना तेवढं बी आता कोणी करत नाही. अगं आता मुद्दा बाळाचा आहे, डिलिव्हरीच आहे तुझ्या. हो ताई, पण आपण विश्वास दाखवला पाहिजे. अहो मी विश्वास दाखवला पाहिजे. अहो पुढच्या 6 महिन्यात सरकारी दवाखान्यांची परिस्थिती बदलेन की मी बदलवेन. तिथल्या डॉक्टरांची संख्या वाढवेन, मनुष्यबळ वाढवेन
अहो स्वस्त दरात, पण प्रायव्हेट दवाखाने इतकेच चांगले उपचार तिथे मिळतील याची काळजी मी घेईन की. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काळजी राहणार नाही बघा. काय अर्जुन, तू का काही बोलत नाहीस? पिऊताई, पिऊताई, काय झालं? काय नाही गप्पे. पिऊताई काय झालंय? आपे मग अशी जो विषय सुरू होता ना तोच राहिलाय माझ्या डोक्यात. कुठला विषय? दवाखान्याचं होय? पिऊताई तुलाही त्याच्याबद्दल नाही बोलत आहे आपे मी. मग बघ ना, तुझं बाळ अजून पोटातच आहे तर त्याची एवढी काळजी घेत आहेत सगळेजण, आणि माझ्या आरूचं बघ. पिऊताई एवढा नको ना ग विचार करू. का असं कसं म्हणतेस आपे? अगं सुजय आता दिवसेंदिवस जास्तच करायला लागलाय. मला सांग, अर्जुन भाऊजी आणि सुजय दोघं जण भाऊच आहेत ना, तरी किती फरक आहे दोघांमध्ये. भाऊजी किती काळजी घेत आहेत. हारूसाठीच परत आले, त्याचं काय? सुजयला कुणाचंच आणि कशाचंच काही पडलेलं नाहीये. पिऊताई अगं, पण आम्ही सगळे आहोत की तुझ्या सोबत. हा अगं तुम्ही सगळेजण आहातच ग, पण शेवटी बाप तो बाप असतो ना. तू हे राहू दे बरं, मी करते. तू 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 राहू दे हे सगळं, आणि तू शांतपणे बस की. मी आहे, मी करते. आता शांत बसायची वेळ गेली आपे. म्हणजे आता आरूचा विचार केला पाहिजे मला. अगं मग करू की सगळेच विचार त्याचा. पिऊताई तू नको काळजी करू, हे बघ सगळं नीट होईल. आणि गोष्ट कायम लक्षात ठेव पिऊताई, मी आणि अर्जुन कायम तुमच्या सोबत आहे. तुझा बस शांततेत, मी करते. जा जा, मी आहे. आत्या कशाला डबे पुसत बसलाय? नाश्ता झाला की घासूनच घ्यायचे आज. काय झाली का काम सकाळ सकाळ? अरे वा, आज जोडी ना किचन मध्ये. आत्या तुम्हाला माहित नाही का, हल्ली अपर्णापेक्षा भाऊजीच जास्त असतात किचन मध्ये. चांगलंय की मग. बरं हा मी काय म्हणतोय, नाश्त्याला काय वहिनी? का रोजच्या गत तेच आपलं पोहे आणि उपीट? भाऊजी पोहेच घेते करायला. पोहेच येतोय. गोड जोड काहीतरी करा की. पिऊ वहिनी कुठे आहेत? शिराले भारी करतात त्या. काय माहित कुठे म्हणजे? आलीच नाही सकाळपासून इकडे ती. अहो आरूला सोडायला गेली असेल ना ती. मी आलेच. हा वहिनी, एका दिवशी शेवाय करा ना मनुके टाकून. दूध साखरेनं एक नंबर लागतं माहिती का? अर्जुन, मला असं वाटतंय पिऊताई आरूला घेऊन कुठतरी गेले. काय काय झालं? तू असं सारखं घर सोडून निघून गेलीस ना तर सगळे तुला बोलणार आहे. तू किती वाईट आहे, तू सारखं पळून जाते हेच म्हणणार सगळे. हा वहिनी, आणि हे बघा तुम्ही लग्न करून आलाय त्या घरामध्ये, त्या घरावर तुमचा पण तेवढाच हक्क आहे. पण मला संसार तर सुजय बरोबरच करायचा आहे ना. पिऊताई अख्खं घर तुझ्या पाठीशी आहे. तू नको ना का अशी निघून जाऊस. खरंच वहिनी. आणि बघ, तू सुजय भाऊजींकडे नको लक्ष देऊ. आणि काकी पण आले ना घरी आता, त्या बोलतील सुजाला काय बोलायचं ते. मला फक्त आरूची काळजी वाटते ग, बाकी काहीच नाही. पिऊताई, आरूसाठी आपण सगळे आहोत की. हा वहिनी, फक्त आरूचं घर नका ना तोडू. पुढे जाऊन शिक्षणासाठी त्याला बाहेर जावंच लागणार आहे. घर तुटणारच आहे त्याचं. पिऊताई चल तुझ्या घरी, तुझ्या हक्काचं घर म्हणून राहतील. चल बरं. हा वहिनी, आम्ही सगळेजण आहे तुमच्या बरोबर. आरू झालं बाळा, चला बाय. हा बोल बंटे. सुजा, अरे या आपे अर्जुन तुझ्या बायकोला पळून जायला मदत करते. काय काय तर बोल नको बंटे. अरे फोटो पाठवले तुला बघ. वहिनी डोळे पुसा, आरू येतो. घरी कुणाला जायचंय? घरी घरी जायचं. ये चला घरी जायचं. आरूला मम्माची बॅग घ्यायची आणि चला घरी. काका, आत्या, या बाहेर या जरा. काय तुझ्या? येऊ द्या ना सगळ्यांना.
तुमच्या आप्पीनं अर्जुनी दिवे लावलेत. पिऊ आणि आरूला घरातून पळून जायला मदत केली त्यांनी. काय काय बोलतोय काय तू सुजा? घ्या बघा, फोटो आहेत माझ्याकडं. बघ. सुजा, अरे तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. घ्या, एवढं होऊन मी त्यांचीच बाजू घ्या. अरे पण सुजा, अरे ती दोघं असं कशा पाई करतील? प्रॉपर्टीसाठी आई, प्रॉपर्टीसाठी. आरू गेला की सरकारांच्या प्रॉपर्टीला वारस कोण मग? आप्पी गरोदर आहे आता. तिच्या पोटाला जे पोर येईल तेच एकुलते एक वारस असणार. या आप्पी आरच्या दिसते साधे, पण यांना हलक्यात घेऊ नका बरं का, तुम्हाला आधीच सांगतोय. सुजय यार काय बोलतोयस तू? खरं तेच बोलतोय आरच्या, खोटं बोलत नाहीये. अरे काय खरं ते बोलतोय? पियू वहिनी आणि आरू आमच्या बरोबर आहेत. आप्पे, आरू ये बाळा. बरं मी काय म्हणतोय, घ्यायचं का जेवायला? वेळ झाली, भूक पण लागली. हा पण आप्पी नाही ना आली अजून. आप्पी येईल की एवढ्यात? मग आपण आल्यावर सगळेच बसू. असं करायचं. आली आप्पी. चला मग. ऐकताय का? आई जेवायला नाही म्हणते ते. काय झालं? काय म्हणली काकी? आई म्हणतं ते घरात हे एवढं सगळं चाललंय त्यामुळे त्यांना लई त्रास होतोय आणि हे सगळं बघून माझी जेवायची इच्छाच मेली म्हणतात. मला नाही जेवायचं. तिचं काय झालंय माहितीये का? एक तर सरकार नाहीत घरी आणि त्यात सुजयचं वागणं हे असं, त्याचाच त्रास होतोय तिला. हा पर असं करून कसं चालेल ना? तब्येतीसाठी टायमावर जेवलं पाहिजे ना. मी बोलते आईंशी. आप्पे मी पण येतोच. नाही नाही नको, थांब, तू नको येऊ, मी एकटी जाऊन बोलते. आप्पे, अगं तुझ्या त्या सकाळच्या प्रकरणावरून चिडली असेल ती. हो, म्हणूनच म्हणलं ना मी जाऊन बोलते. अगं अपर्णा, आत्या म्हणतात ते बरोबर आहे. म्हणजे तू एकटी गेलीस तर आई येणारच नाहीत बाहेर. हे सगळं माझ्यामुळेच झालंय, मला माहितीये. मी सॉरी म्हणते आईंना. पिऊताई, तू नको काळजी करू, मी बोलते त्यांच्याशी. हा, मी आलेच. तुम्ही काळजी नका करू, माझा आप्पीवर पूर्ण विश्वास आहे. ती काकीला घेऊनच येईल जेवायला बाहेर. दादा तुला म्हणलं ना नको टेन्शन घेऊ, आप्पी काकीला घेऊन येणार म्हणजे येणार. काय झालं आई? अरे वा 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 वा, पहिली आल्या. चला मग लगेच जेवायला घेऊयात. आई, तुम्ही माझ्यावर नाराज आहे का? वहिनी नको ना तो विषय काढायला. भूक लागली सगळ्यांना जेवून घेऊ मस्त पैकी. हा, आप्पीनं शब्द दिलाय मला, सगळं घर नीट होईल म्हणून. बघू. अरे वा, मग काय विषय संपला. बरं आप्पे, त्या लक्ष्मीताईंनी दिलेला डबा कुठे? एक मिनिट, तूच सांगितलं होतंस ना? हो वहिनी, आमच्या ऑफिस मधले ताई आहेत, त्यांनी आज गोड बनवून आणलेलं. वा 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 वा. काय रे अर्जुन, म्हणून तुला आप्पीला सकाळपासून काहीतरी गोड खायला घालायचं होतं ना? हो आत्या. अपर्णासाठी सांगितला होता ना, मग पहिला घास अपर्णा तूच खा. चकुले तू काय बोलणार आहेस का नाहीस? पण मी खाते ना. तू खायला आलीस का इथं? मग चकुले मी तुला काहीतरी सांगितलं होतं ना ग. शिरशा, तुम्हाला काय सांगितलं नव्हतं? आयुष्यपत काहीच सांगितलं नव्हतं. काय सांगितलं नव्हतं? शिरशा, बाळाची बातमी कळल्यापासून तुला असं झालं का? असतं चकुले आगोपणा करू नको अजिबात.
मी काय म्हणतो ऐक ना खरी. अरे तू बोल की मग. छकुले हे बघ, आता आपली दिदीच्या पोटात ते बाळ, तर तिला ती साडी रुतत असेल ना सारखी. मग बाळाला पण रुतत असेल. अगं तसं नाही छकुले, पण तिला दुसरं काहीतरी आपण घालायला दिलं पाहिजे का नाही? अरे हे तर माझ्या ध्यानात आलंच नाही. त्यानं त्याला डोकं आहे का जागेवर? ए शेंशा. अगं हो छकुले, पण मला सांग ना, तिला दुसरं काहीतरी आपण दिलं पाहिजे ना घालायला, जे रुतणार नाही असं. शेंशा आठवलं. काय काय काय? नवरी. अगं छकुले, तू साड्यांचे प्रकार नको नका सांगू, ती पण रुतणार ना साडी. दुसरं काहीतरी भारी. मग पंजाबी. पंजाबीला ती पॅन्ट असते ना, त्याला नाडी असते, ती रुतणार ना. शेंशा त्याला पॅन्ट नाही कामाची. कामाच नाही, कमीज म्हणतात बरोबर. तेच ते. हा मग ती कमीज जरी असली तरी ती नाडी रुतणार ना. दुसरं काहीतरी भारी पाहिजे असं. शेंशा आठवलं. काय पण काय? आता गाऊन कुणाला दाखवायचं? अरे हे गाऊन नाही, हा गाऊन. हा गाऊन 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 एक नंबर. एवढं पण टोचून नको ना बोलू. अरे मग मला सांग की कुठं आहे सुजा? अरे एवढ्यात तो किती दारू प्यायला लागलाय, कसाही बोलतोय, कसाही वागतोय, त्याचं काय पडलंय का कुणाला? हा आई, तुम्ही नका ना एवढा त्रास करून घेऊ. मला सांगा सुजा हाय कुठं? अर्जुन, अरे त्याला त्याचं घर वाटतच नसेल तर? अरे आत्ता आपली सगळ्यांची गरज आहे त्याला. आई बरोबर बोलताय तुम्ही. अर्जुन, आता आपण सगळ्यांनी त्याला समजून घेतलं पाहिजे बघ. बायकांचे कपडे खरेदी करण्यातनं त्याला सवड मिळाली तर सांभाळेल ना. काके, मी लगेच बघतो कुठे सुजा ते. आई अगं अर्जाचा फोन येतोय, काय करू? अरे तो कुठे बघायला फोन केला असेल, काय नको उचलू. थांब उचलतो थांब. हॅलो, संकल्प बोलतोय. सुजा कुठे? पिऊन पडला आमच्या घरात. मी लगेच येतो त्याला घ्यायला तिकडं. या या या, आला तर आमच्यावर उपकार होतील. या भाऊजी जेवण? नाही नको वहिनी, येतो मी लगेच. आई आता मी सांगतोय तसं कर. काय? त्या अर्जाची पार वाट लावून टाकू आपण. आई अर्जा आलाय, चल 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 चल. या सस्पेंडेड सब इन्स्पेक्टर साहेब, या बघा हे सगळं. बघितलं का तुझ्या भावानी कसा गोंधळ घालून ठेवलाय तो? सुजानी केले? मग कुणी केले? आम्ही. आला पी 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 दारू पिला, सगळं घरभर घाण केली आमच्या, आणि पडलाय आता खाटावर. एवढी सोसत नाही तर कशाला ढोसायची काय माहिती. आई आता घरच्यांनीच असं वागवल्यावर काय करणार ते तरी? ए बंटे, ए आवाज वाढू नको. ही घाण कोण साफ करणार आहे ते सांगा आधी. हाय की मी तिकडे बी मला घरात मोलकरणीचीच किंमत दिली होती ह्यांनी. हो मावशी, काय तोंडाला येईल ते बोलताय? ए अर्जा, आवाज खाली म्हणलं ना. माझ्या घरात उभा आहेस हे विसरू नको. हे सगळं साफ करत त्याला घेऊन जायतो. चल. सुजा, अरे आता दिवसा ढोळ्या पण प्यायला लागलास होय? अरे तुला लाज वाटते का नाही काही? अगं मी कुठं पिलोय आई? ए मी नाही पिलो. त्या संकल्पाच्या घरी होता, पिऊन पडला होता तिथे. बघा आई तुम्हीच, आणि तुम्ही माझ्यावर चिडताय. मी सांगून सांगून दमलीये. आता तर रोज दारू प्यायला लागलाय. सुजा, ए सुजा, अरे नीट वाग की, संभळ की स्वतःला. हे असं चालू राहिलं ना, लोकांच्या चर्चा होईल. अरे अर्जा, असं काय होणार नाही. होणार, असं चालू राहिलं तर चर्चा होणार. काकी एवढ्या दिवसांनी घरी आली का? हे बघायला आली का? ए अर्जा, तुझ्या बायकोला सांगा ती समजावून. तिला कशाला सांग? उगाच तिला दोष देऊ नको बर का. तिला मध्ये आणायचं काही कारण नाही. अरे वहिनींकडे लक्ष दे, आरूला सांभाळ जरा. हा, काम कर तालुक्याची. सुजा,
अरे अर्जुन म्हणतोय ते बरोबरच आहे. अरे आता तरी सुधार की. अरे हे घरात नाही तर आता तुम्हाला भावाभावांनाच घर सांभाळायचं आहे. अरे तेवढ्यासाठी तरी शुद्धीत राहा जरा. बाबांनी यार कुठं किंमत देतो मला होय का? येतो कुणी सांगितलं तुला? कुणी सांगितलं किंमत देत नाही? तुला काय वाटलं आता गावात होतास म्हणून आलो का मी? कुठं बी असतास ना तरी आलो असतो तुझ्या. अरे काही झालं तरी भाऊ आहे आपण, रक्ताचं नातं आहे आपलं. 100 वेळा भांडणं करू आपण, पण एकटा सोडणार नाही तुला मी. किंमत देत नाही. आणि सुजा त्या संकल्पाचं काय पण ऐकायचं नाही बरं का, सांगून ठेवते. नाही दारू सोड फक्त, बाकी काहीच करू नकोस. ठीक आहे आई, सोडली दारू मी. खरंच? अगं बाई खरंच नाही आई, तुझी शपथ, मी सोडली दारू. बस शपथ वगैरे घ्यायची काही गरज नाहीये. त्यापेक्षा तू आडवं लावू नको आता मला. मी घेतली ना शपथ, आता शपथ घेतली ना मी. आता मी सगळं नीट करणार, सगळं. अर्जा उद्या 15 ऑगस्टला अख्ख्या गावासमोर मी झेंडावंदन करणार आहे. आणि तिथनच माझ्या कामाला पण सुरुवात करणार आहे. हो सुजा, हो 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 हो. अरे आम्हाला तेच पाहिजे आम्हाला. वय वय बाळा. अर्जुन ते झेंडावंदन करण्यासाठी त्याला काय लागेल ती मदत कर बर का. जरा सांभाळून घे. हा का? मी करणार झेंडावंदन. तेव्हा भाषण लिहिणार आहे, पण त्यात तू बघ आता बघ कसं भाषण करतो मी. अर्जुन मगाशी मी तुला उगाचच बोलले बघ. अगं काके, पाहिजे तेवढं रागाव, तुझा हक्क आहे. आणि असलं काय बोलू नको ग. बर मी जरा पडते आतमध्ये. हा टेन्शन घेऊ नको अजिबात. पिऊताई, ताई, आत्या, कसलं भारी दिसताय तुम्ही. पण हे काय मध्ये? आप्पे तुझ्यामुळे आमचे पण लाड सुरू आहेत बघ. म्हणजे? अगं अर्जुनने आमच्या सगळ्यांसाठी गाऊन आणलेत. अर्जुन, अरे हे काय मध्येच? अगं आप्पे, मी तुला सकाळी विचारलं होतं ना, तुला पोटाला साडी रुतते का म्हणून. तेव्हा तुझं काय करायचं ना मला कळतच नाही खरं अर्जुन. माझं काहीच करायचं नाही, गपचूप जायचं आणि हा गाऊन घालून यायचा. तू मी आवडला ना तुला? अर्जुन तुझी चॉईस पहिल्यापासूनच लय भारी. कधीपासून? पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासूनच. तुम्ही सुरू करू नका आता. आपे तुझा पटकन बदलून ये. अरे पण जा लवकर, जा पळ पळ पळ. आता लगेच बदलू का? आता हा गाऊन घातलास ना की तुझ्या बाळाला छान मोकळा श्वास घेता येईल, नाही का भाऊजी? हा बरोबर आहे वहिनी. अरे सर काय झालं? तुम्ही जा, तू पटकन बदलून ये. अरे जा गाऊन घालून जा जा जा. काय असतं मला कळलं ना. पण भाऊजी साडीमुळे बाळाला त्रास होईल असं का वाटलं बरं तुम्हाला? वहिनी बाळ पोटात असतं ना, आणि साडी इथेच घट्ट होती ना, मग बाळ असं श्वास कसा घेणार? अरे अर्जुन असं काही नसतं. बाळ पोटातल्या पिशवीत असतं आणि साडीमुळे बाळाला काहीही त्रास होत नाही. नाही पण म्हणजे भाऊजी एवढा विचार करतात आहे ना, याच मला जाम भारी वाटते. भाऊजी या काळात एवढे मूड स्विंग्स होत असतात ना, खूप काळजी घ्यायला लागते आईची. आणि तुम्ही ती खूप छान काळजी घेताय, केवढी खुश आहे ती. खरंच अर्जुन, तुला आणि आप्पीला कोणाची दृष्ट नको लागायला बघ. अर्जुन हा पे ते तिघींना तिकडे बघायला सांग. काय झालं पण? सांग की तू, आणि तू इकडे ये. आपे काय ग? तू आलास का? हो आलोय की. तू एकटाच आहेस ना? हो एकटाच आहे मी. बोल. हा थांबा. अर्जुन ऐक की, बाहेर नको यायला. का? नाही नको, कस तरी दिसते. आपे मला बघू तर ते, बाहेर तर ये तू. अरे नको, खरंच नको. ऐक की. नको काय नको, इकडे इकडे. अर्जुन नको. भारी दिसते की. कसं तरी दिसते. ही मला नाही आवडलंय.
झालं का तुमचं गुलुगुलू करून? हा वहिनी झालं झालं झालं. चला आपण तिकडे जाऊ. चल चल. तुम्ही एक काम करा, डोळ्यावर हात ठेवा सगळ्याजणी. आता वहिनी आत्या डोळ्यावर हात ठेवा. कशाला? हा चल चल. ठेवला. हा. आता बघा